ट्रम्प म्हणतो ऑइल हवंय, अमेरिकेकडून विकत घ्या किंवा स्वतः स्टेटमध्ये जाऊन विकत घ्या. USA आता मदतीला येणार नाही. म्हणजे युद्ध संपलंय का की अजून मोठं संकट येणार आहे? बोलता विषयमध्ये आपले स्वागत. ट्रम्प नक्की काय म्हणाले? UK सारख्या ज्या देशांना स्ट्रेट ऑफ हॉर्मझमुळे ऑइल मिळत नाहीये, ज्यांनी आम्हाला इराणच्या युद्धात साथ दिली नाही, त्यांच्यासाठी काही सजेशन्स आहेत. US कडून ऑइल विकत घ्या, आमच्याकडे भरपूर आहे. नाहीतर करा हिम्मत स्ट्रेटवरून ऑइल घ्यायची. तुम्हाला काय वाटतं? ही ट्रम्पची हार आहे की धमकी? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन ठेवणं ही अमेरिकेची रिस्पॉन्सिबिलिटी होती. पण आता ट्रम्प म्हणतात की तुम्ही तुमचं सांभाळा. वी आर डन. आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटेल ओके, चांगलं आहे की, सोपं झालं. पण तसं नाहीये. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा मोठ्या मोठ्या शिप्स ह्या ऑइल घेऊन येतात तेव्हा मोठ्या मोठ्या जहाजाच्या कंपन्यांना अमेरिकन इन्शुरन्स पुरवतं. आणि ते इन्शुरन्स जर अमेरिकेकडून मिळालं नाही तर त्या शिप्स कंपनीज थोड्याशा धसतील. आता हे सगळं हँडल कसं करणार हे त्या शिप्स कंपनीजना विचार करावा लागेल. बाकीचे देश हा इन्शुरन्सचा खर्च हँडल करू शकतील का? इराण जास्त स्ट्रॉंग होईल का? जर खरंच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा कंट्रोल पूर्ण इराणवर गेला तर ते बरोबर होईल का? ह्या सगळ्याचा विचार आता करावा लागेल. आणि दुसरं म्हणजे ट्रम्प यांचं हे फायनल डिसिजन आहे का? तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट्समध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.